चला पंचांना विनंती असेल सामना वेळेत सुरू करा. मैदानी पंच आहात आपण तात्काळ निर्णय घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. 3-3 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू पहिल्या इनिंगसाठी घेऊन येतील निवती संघ. तुफान निवती नावाला आतापर्यंत जागले आहेत आपल्या संघाच्या. सिद्धेश देऊलकर स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईक एंडला विदर्भ पराडकर. VRCC आनंदवाडी संघाकडून सलामीची जोडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तर गोलंदाजी एंडवरती पहिलं षटक. गोलंदाजी एंडवरती आपल्याला दिसतोय जीवन. पहिलं षटक पहिला चेंडू. सामन्याला सुरुवात होते. स्लोवर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न फुल टॉस झालाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल समाधान मानलं गेलंय आणि नक्कीच या फलंदाजांना माहित आहे एका दुसऱ्या धावेचा मोह आवरला नाही तर बळी येऊ शकतो. त्यामुळे शांततेमध्ये कार्यक्रम कसा करायचा याकडे लक्ष द्यावं लागेल. देखना फटका. येस विदर्भ पराडकर अपेक्षांची पूर्तता करणारा हा खेळाडू. आता मात्र टाळ्यांसाठी प्रेरित आणि प्रेरणा देणारा फटका. VRCC आनंदवाडीच्या डगआउट मध्ये नक्कीच जल्लोष करायला सुरुवात झाली आहे. कारण विदर्भ ऑन झालाय आणि गरजेचं आहे. सलामीला का पाठवलं गेलं निवड झाली आहे. येस आतापर्यंत सर्व काही न्याय दिला गेलाय या खेळाडूकडून. सोन्यापीस सुहागा आणि संधीचं सोनं हे मैदानामध्ये दाखवताना दिसतोय जीवन. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय कारण चेंडूची गती कमी केली होती. ओळखलं गेलं होतं जीवन कडून की विदर्भ ऑन झालाय नक्कीच उडवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे चेंडूचा वेग थोडासा कमी का होईना आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि अडकला. फसला गेला. पहिला गडी बाद. बॅक टू पॅव्हलियन. नेक्स्ट बॅटर शिवा कोयंडे दाखल झालाय विदर्भची जागा घेण्यासाठी. शिवराज कोयंडे वन डाऊन पोझिशन. जबाबदारीची जागा. मी वारंवार सांगतो ही जागा खूप महत्वाची असते कारण पहिला गडी बाद झाल्यानंतर थोडासा दबाव प्रेशर असतो आणि तो कुठेतरी रिलीज करायचा असतो. गेम चालवावा लागेल. सामन्याचं चित्र बदलणारी जागा. बघूया सुंदर कमबॅक केलंय ते मात्र जीवन याने कौतुक करावं लागेल. देखना फटका. येस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू. क्लास फटका. खूप फास्ट आउटफील्ड आणि 30 तर्रार चौकार येतोय. हा खेळ साकारावा लागेल. मोठ्या फटक्यांपेक्षा शक्ती आणि मोठ्या फटक्यांपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल. ताकद कुठेतरी कमी पडू शकते पण साकारलेली युक्ती नक्कीच यश प्राप्त करून देणारी असते. धावसंख्या झाली ती मात्र 11 अशी. एक गडी बाद. 11 1-1-1. गोलंदाजी एंड वरती जीवन. सुंदर फटका. जेल साठी प्रयत्न. साईराज येतोय चेंडूवरती. 17 जर्सी क्रमांक 17 गडी बाद होतोय. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. फटका फसलाय. मी म्हटलं होतं खेळ चालवायचा आहे. गेम चालवायचा आहे. चूक केली आहे शिवाने आणि चुकीला नक्कीच माफी नसते. न्यू बॅटर नवीन फलंदाज. VRCC आनंदवाडी संघाचा तारणहार. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटसाठी आपली कारकीर्द वाहिलेला खेळाडू. खूप मोठा अनुभव या खेळाडूकडे नक्कीच आहे. निलेश पोसम दाखल झालाय. कौतुक करावं तेवढं कमी. जीवन काय गोलंदाजी आपण पाहतोय.
षटकार खाल्यानंतरचा झालेला हा कमबॅक कौतुकास पात्र कमबॅक म्हणावा लागेल. हा, सुंदर फटका, क्लास क्लास आपल्याला पाहायला मिळतो आणि या खेळाडूकडून नजाकत भरे फटके आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील. लॉंग द कार्पेट फटका. सुंदर खेळ, षटकाची समाप्ती होते. धावसंख्या झाली ती मात्र धावसंख्या झाली ती 12. षटकाची समाप्ती 2 गडी बाद 12 अशी धावसंख्या आपल्याला. 18 चेंडूंचा खेळ, यामध्ये 6 चेंडूंचा खेळ माघारी पडलाय. नवीन गोलंदाज साईराज दिसेल आपल्याला, जर्सी क्रमांक 17. साई फुलटॉस, उडवलाय चेंडू, ट्रॅव्हल होतोय आणि आउटफील्ड खूपच फास्ट आहे. नो चेंडू आलाय, दाद दिली गेली आहे. ही महा घोडचूक म्हणावी लागेल साईराज कडून. नो चेंडू वरती चौकार आणि नो चेंडू एकटा येत नाही, येताना नक्कीच फ्री हिट घेऊन येतो. फ्री हिट ऑन झाली आहे. धावसंख्या 5 ने ऍड होईल. धावसंख्या झाली ती 12 आणि 5 17. आता मात्र कुठेतरी समाधान, आनंद आणि याला कारणीभूत म्हणजे स्वतः गोलंदाज साईराज, जर्सी क्रमांक 17. धावसंख्या झाली आहे 17. येणारा खतरा कोणासाठी असेल? उडवण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल. गडी बाद आणि फ्री हिट वरती रनआउट होतोय. निलेश पोसम माघारी येतोय. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आणि 17 वरती खतरा. VRCC आनंदवाडी बसलेला हा 18 अशी धावसंख्या. 3 गडी बाद 18. न्यू बॅटर, नवीन फलंदाज प्रथमेश पराडकर अटॅक साठी दाखल झालाय. विदर्भ पराडकर यांचे थोरले बंधू. तर साथीला सिद्धेश देऊळकर एक हाती एक बाजू लावून धरली आहे. या खेळाडूने फक्त साथ द्यायची आहे सिद्धेशला. सिद्धेश सांगतोय येस उभा राहा माझ्यासोबत. प्रथमेश पराडकर सुंदर फटका आपण सिद्धेशच्या बॅट मधून पाहतोय. धावसंख्या झाली ती मात्र 22 अशी. सुंदर फटका फसलाय. धावसंख्या झाली ती 23. आता मात्र बऱ्याच वेळानंतर अगदी पहिल्यांदा स्ट्राईकला पाहतोय प्रथमेश. बॉल किती आले? 3 चेंडू झाले. 3 चेंडू यायचे आहेत. प्रथमेश पराडकर गोलंदाजी एंड वरती. साई आपल्याला दिसतोय. उडवण्याचा प्रयत्न, पंचांकडे थोडस अपील होत आहे. एक धाव मिळते. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्याला, आणि सिद्धेश कडून अपेक्षा वाढल्या आहेत. सिद्धेश देऊळकर संघामध्ये निवड झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये अगदी सुंदर खेळही दाखवला, त्यामुळे अपेक्षांचं ओझं थोडंसं असणार सिद्धेशच्या खांद्यावरती. कौतुक करावं लागेल साई याचं.
काय गोलंदाजी करतोय. अगदी नो चेंडू, त्यानंतरची आलेली फ्रीट आणि फ्रीट वरती गडी बाजाला निलेश पोसम आणि त्यानंतरचं हे कमबॅक. अचूक टप्पा, वेग, नियंत्रित मारा आपण पाहतोय. पुन्हा एकदा साईराज. येस, ऑन. देऊलकर ऑन झालाय. मेडिकेट रिजन मध्ये चेंडू उडवून दिलाय थेट सीमा पार. प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आउट ऑफ द पार्क म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा फटका आणि धावा नेऊन ठेवल्या ते तब्बल 3 गडी बाद 30. अपेक्षांची पूर्तता करणारा हा फटका आणि सिद्धेश थोडासा आनंद समाधान मिळालंय ते मात्र VRCच्या डगआउट मध्ये. टाळ्यांसाठी प्रेरित करणारा, चिअर टू गिअर बदलणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला तो सिद्धेशच्या बॅट मधून. चला फास्ट घ्या जरा. सुंदर सामना आपण पाहतोय. दोन्ही एंड कडून अगदी दावेदारी पेश करायला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी एंड वरती थोडासा बदल होतोय. भावेश मित्र दाखल झालाय. राहिलेले शेवटचे 6 चेंडू, धावसंख्या झाली ती मात्र 30 अशी. स्क्वेअर चेंडू, 1 धाव ऍड होईल. 22 कडून नक्कीच चूक होते. एक अतिरिक्त धाव बहाल केली जाते ती VRCCच्या स्कोर कार्ड मध्ये. बॅटची कट, चेंडू उडाला. एसटी मागे कोणतीही चूक होणार नाही. मी वारंवार सांगतोय सिद्धेशच्या मनात एकच असेल, साथ द्या मला, मी उभा आहे, माझ्या सोबत फक्त उभं राहायचं आहे. भागीदारी होणार आणि भागीदारी करायची असते कारण क्रिकेट हा खेळ नक्कीच एक जोडीचा खेळ आहे. भागीदारी साकारावी लागेल. नवीन फलंदाज सर्वेश खुबल दाखल झालाय. सुंदर यष्टीरक्षण आपण पाहतोय तुफान निवती संघाकडून. सर्वेश लेफ्ट हँड फलंदाज, आक्रमक रवैया धारण केलेला असेल आणि का करू नये. राहिलेले काही चेंडू शिल्लक आहेत. एक फायटिंग टोटल आपल्याला उभं करावं लागेल. धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 31. तिसरं षटक, शेवटचं षटक. किती धावांचं लक्ष दिलं जाईल ही पाहणे औत्सुक्याचं असेल. ओहो, सुंदर फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी टाळ्याही आल्या. 1 धाव मिळते. स्ट्राईक मध्ये बदल झालाय. आता मात्र मेगा स्क्रीन वरती स्ट्राईकला सिद्धेश देऊळकर आपल्याला दिसतोय. अपेक्षा पूर्तता होऊ शकते, क्षमता आहे, सिद्धही केलंय. आता मात्र कळसावर कळस चढवायचा आहे. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 32 अशी. दिखना फटका, येस, मोठा फटका आलाय आणि वेट करायला वेळ नसतो. चेंडूवरती यावं लागेल तोपर्यंत चौकार येतोय. देखना फटका आपण सिद्धेशच्या बॅटमधून आणि पूर्तता केली जाते. जी जी मागणी होते आणि त्याचा तसा पुरवठा केला जातोय तो म्हणजे सिद्धेश कडून. मागणी तसा पुरवठा हे समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. डगआउट मधून नक्कीच मागणी केली जाते आणि त्याचा योग्य पुरवठा सिद्धेश कडून आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, थांबवलं गेलंय. धावसंख्या झाली ती मात्र 37. सर्वेश कुबल. चेंडू झालेत 4. राहिलेले 2 चेंडू शिल्लक. येतील का मोठे फटके, मारावे लागतील. एक फायटिंग टोटल उभं करायचं आहे. देखना फटका, वेगवान फटका. चेंडूवरती क्षेत्ररक्षक साईराज येईपर्यंत 1 धाव तर कंप्लीट होते. एका धावेवरती समाधान. आता मात्र इनिंगची सांगता करणारा, ओव्हर समाप्ती करणारा, षटकाची समाप्ती करणारा चेंडू. बघूया शेवट गोड कोण करणार.
सिद्धेश देऊळकर. गगनचुंबी फटका, मोठा फटका, एक सुवर्ण फटका, नेत्रदीपक फटक्याची अपेक्षा असेल ती VRCCच्या डगआउट मधून. बघूया आता पूर्तता होते का. भावेशच्या चेंडूवरती ट्रॅव्हल झालाय. हो, खरोखरच देखना फटका आपल्याला पाहायला मिळालाय. खरंच सुंदर सेव म्हणावं लागेल. जरा खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, तोपर्यंत टाळ्याही या खेळाडूसाठी होऊ देत. अगदी काय फटका आला होता, देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव ऍड होते, धाव संख्या झाली आहे 39 अशी आणि विजयासाठी 40 धावांची गरज. 18 चेंडू आणि 40 धावा. अठरा चेंडू 40 धावांचं लक्ष. मागचा फटका हा मेगा हिट षटकाराची नोंद होते. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला, पण त्या खेळाडूसाठी टाळ्या वाजवा. आणि नक्कीच VRCC आनंदवाडी संघ खूप सुंदर आपण खेळाडू वृत्ती दाखवला, त्याबद्दल अगदी जो निर्णय आला त्याला आपण मान्य केलीत. पण मंडळाकडून दाद घेतली गेली. एक योग्य निर्णय येऊ देत, कुठच्याही क्षणामुळे स्पर्धेला गालबोट नको म्हणून आज षटकार दिला गेलाय. त्यामुळे 6 धावा ऍड होतील. 38 वर्ण 6 44 आणि विजयासाठी 45 ना, बरोबर ना, 45 म्हटल्यानंतर 45 जर्सी क्रमांक रोहित शर्मा सर. तोपर्यंत खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षणाचा अगदी 200% प्रयत्न म्हणावा लागेल. आणि सरते शेवटी सिद्धेश कडून शेवट गोड झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मिळालेल्या संधीचं सोनं सिद्धेशने नक्कीच केलंय. सोने पे सुहागा, सोन्यासारखा हा गुणवान खेळाडू आपला खेळ उंचावताना दिसतोय आपल्याला. चला सामन्याकडे या. मैदानी पंचांनी कृपया फास्ट घ्या. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. पहिलं षटक विदर्भ पराडकर, सलामीची फलंदाजी, सलामीचं षटक. स्ट्राईकला दिसेल भावेश मेहतर, तर नॉन स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक फलंदाज. कृपया नाव पोचवा. ओ हो, वेग पहा, काय चेंडूने वेग पकडलाय. 2 खेळाडू धावतायत क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावून काढलेले आहे. या 2 धावा नक्कीच ऍड होतील. तोपर्यंत पंच निर्णय देतील. वाईड चेंडू प्लस धावून काढलेले या 2 धावा. आणि विनंती असेल
निवती संघ आपला खेळाडू एक पाठवा, कृपया सहकार्य करा. पियुष, सुंदर चेंडू, सुंदर थांबवलं गेलं. वेग पहा, विदर्भ पराडकर एक्सप्रेस VRCC आनंदवाडी संघाकडून 45 धावांचं डोंगर डिफेंड करण्याचा यशस्वी प्रयत्न होईल का? प्रयत्न तर नक्की 100%. खूप सुंदर गोलंदाजी. एसटी मागे प्रभू सर आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा वाईड. चार झाले ना, 4 रन झाले, 4 रन्स. सुंदर सुंदर चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा विदर्भ. ओ हो, ज्या वेगाने चेंडू आलाय त्या हो. सिद्धेश जपून जरा. खरोखरच काय प्रयत्न. ही स्पर्धा आहे की युद्ध आहे, मैदान आहे की कुरुक्षेत्र आहे, हे नक्कीच पाहायला मजा येते. पण नक्कीच जबाबदारीने क्षेत्ररक्षण करा. खेळाचा खेळ होऊ देऊ नका. पण दाद द्यावी लागेल सिद्धेश तुझ्या या खेळीला. खूप सुंदर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच जागेवरती मागचा षटकार, बिग हिट, तोच सिद्धेश आपल्याला त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतोय भावेशच्या बॅट मधून. एक अतिरिक्त धाव, वाईड चेंडू, धाव संख्या झाली ती मात्र 11 अशी. खरोखरच सुंदर फटका आला. ज्या वेगाने आला त्याच वेगाने परतवून लावलं ते मात्र आलेलं वादळ. तोडीस तोड उत्तर. काय सामना, शेर पे 1.25 शेर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू. भावेशच्या बॅट मधून एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या झाली ती मात्र 12 अशी. सलामीची जोडी आपल्याला अजूनही मैदानात दिसते आहे, ती तुफान निवती संघाची. अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगला सुंदर चेंडू म्हणावा लागेल. थांबवलं गेलंय. थ्रोट कलेक्ट करायला हवा होता. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप दिसतोय तो मात्र फलंदाज. पियुष आणि भावेश ही सलामीची जोडी काम करताना दिसते आहे आणि प्रोग्रेस आहे या जोडीमध्ये. पुन्हा एकदा विदर्भ. काय गोलंदाजी पाहायला मिळते. गडी बाद होतोय. सरते शेवटी पियुष माघारी येतोय. वेग, अचूक टप्पा, यष्टी मागे प्रभू. सुंदर झेलामध्ये बदल केला जातोय. षटकाची समाप्ती. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. विजयी 45 धावांचं लक्ष. गोलंदाजी एंड वरती बदल होतोय. मिस्टर सर्वेश कुबल दाखल झालाय VRCC आनंदवाडी संघाकडून. आणि हे षटक खूप महत्वाचं असेल, कारण डेथ ओव्हर मधील एक त्या अगोदरचं षटक म्हटल्यानंतर निर्णायक षटक म्हणावं लागेल.
टाईट पडलं तर नक्कीच VRCच्या संघाच्या बाजूने जमेची बाजू ठरेल आणि या षटकामध्ये पाऊस जर पडला तर नक्कीच थोडीशी पिची आहट होईल आणि नक्कीच कमबॅक करेल तो मात्र तुफान निवते संघ. भावेश सुंदर चेंडू म्हणावा लागेल. वाईड चेंडूची कॉल केली जाते पंचांकडून. एक धाव ऍड केली जाईल. तेरा अशी धावसंख्या. सर्वेश कुबल गोलंदाजी एंडवरून पुन्हा एकदा. नो चेंडू. चूक झाली आहे. पंचाने निर्णय दिला होता वन बाउन्स इशारा. नो चेंडू आलाय. नो चेंडू म्हटल्यानंतर फ्री हिट असेल का? येस, फ्री हिट येते. पंचांचा नियम अंतिम असेल आणि नावाजलेले पंच आहेत. फ्री हिट ऑन झाले आणि या फ्री हिटचा फायदा, कारण पहिल्या इनिंग मध्ये ही फ्री हिट आली होती, यावरती निलेश पोसम हा खेळाडू नक्कीच बाद झाला होता, रनआउट झाला होता. तर मात्र सर्वेश काम करावं लागेल आपल्या गोलंदाजीवरती. उडवलाय स्टेप आउट होऊन. नो चान्स. काय फटका सजवलाय. भावेश ऑन झालाय. खूप महत्वपूर्ण षटक. मी म्हटलं होतं हे निर्णायक षटक ठरू शकतं. निर्णय होऊ शकतो या षटकामध्ये. कोणत्या संघाच्या बाजूने सामना झुकलाय हे सांगणारं षटक म्हणजे सर्वेश जे गोलंदाजी करतोय ते षटक. धावा नेऊन ठेवल्यात ते तब्बल 20 वरती. समीकरण खूपच फास्टेड बदलत चाललंय. खूप फास्ट स्कोर बदलला जातोय. महत्वपूर्ण सामना दावेदारी पेश केली जाते. निर्णायक सामना. स्पर्धेमधील आव्हान जिवंत म्हणण्यापेक्षा स्पर्धेमध्ये जिवंत राहणारा हा सामना. ब्लॉक केलेला चेंडू. एवढे सुंदर चेंडू भात्यामध्ये आहेत. गरज नसेल उलटफेर करण्याचा. बॅक केला गेलाय. सिद्धेश कडून कौतुक करावं लागेल सिद्धेशचं. फलंदाजी, क्षेत्ररक्षण, अगदी जबाबदारीचा खेळ. मिळालेली संधी म्हणण्यापेक्षा निवड झालेली योग्य ठरवताना सिद्धेश दाखवतोय आपल्याला. 10 चेंडू 23 धावा. समीकरण येते वारंवार. प्रत्येक चेंडू मागे कॅल्क्युलेशन करून गणित बदललं जाणार. सुंदर सुंदर. अजून काय हवंय? थोडस मार्गदर्शन प्रत्येक चेंडू मागे केलं जात आहे, कारण नवीन खेळाडू आहेत त्यामुळे जोश में होश नाही खोना हेच सांगितलं जात आहे. नियंत्रण ठेवा. नियंत्रित मारा करा. वेगावरती टप्प्यावरती काम करावं लागेल. पात्रता आहे, फक्त मेहनत घ्यावी लागेल. सिद्ध करावं लागेल, कारण ही वेळ आहे. एक गोड आठवण घेऊन जायची असेल तर हा सामना नक्कीच एक अविस्मरणीय करावा लागेल. ब्लॉक करणारा चेंडू. सुंदर फटका. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश मेहतर वन साइडेड हिरो आणि विजयातील अडसर असेल तो VRCC आनंदवाडीच्या, आणि विजयातील दुवा तो मात्र निवती संघासाठी. 8 चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. येस, हर्षद. अरे हर्षदला कोण विसरणार. फटका फसलाय. फटका. झेलकाली क्षेत्ररक्षक. हा अभ्यास आहे, हा अनुभव, हे मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वेश आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर झेल म्हणण्यापेक्षा हा सामन्यातील टर्निंग पॉइंट असू शकतो का, कारण ही भागीदारी गरजेची होती आणि होत चाललेली. हर्षद आणि भावेश जोडी जमली होती आणि ती फोडायचं काम केलं ते मात्र सर्वेश याने. नवीन बॅटर, नवीन फलंदाज निखिल दाखल झालाय. निखिल आणि
हर्षद याला नक्कीच काम करावं लागेल, भागीदारीवरती लक्ष द्यावं लागेल, गेम चालवावं लागेल, कारण जवळजवळ भावेशने आपलं काम चोख पार पाडलंय. भलेही फिनिश करता आलं नाही, पण विजय दृष्टिक्षेपात आणून ठेवलाय का? फटका फसलाय का? झेलखाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेलामध्ये बदल होतोय. निलेश पोसम, खूप मोठा अनुभव, प्रदीर्घ अनुभव, आणि हाच अनुभव अगदी सुंदर जज केली कॅचेस विन द मॅचेस, कारण गरजेचं होतं गडी बाद करणं आणि तेच काम केलंय. आल्या पावले निखिलला माघारी पाठवलंय आणि लगोलग दुसरा गडी बाद होतोय या षटकामध्ये. सर्वेश सुंदर गोलंदाजी, वेलकम बॅक म्हणावं लागेल. धावसंख्या झाली ती मात्र 26, 3 गडी बाद 26. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 19 धावा. नवीन फलंदाज प्रशांत दाखल झालाय, प्रशांत पडते आणि नॉन स्ट्राईक एंडला साथीला स्ट्राईकला असेल आता आपल्याला दिसेल हर्षद मेहतर, ज्याने अगदी पहिल्या सामन्यामध्ये जितू पॅकर्स संघाविरुद्ध जो कारनामा केला होता त्या कारनाम्याची अपेक्षा असेल. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. मिस्टर सिद्धेश देऊळकर, मॅन फ्रॉम देवगड आडबंदरचा हा गुणी खेळाडू, गुणवंत खेळाडू आपलं नाव कमवताना दिसतोय. नक्कीच या खेळाडूकडे नक्कीच वेगळी प्रतिभावंता आहे, शैली आहे, क्षमता आहे. नक्कीच अभिमान असेल की आपले खेळाडू एवढा सुंदर खेळ दाखवत आहेत. टेनिस क्रिकेटलाही कमी लेखू नका. आता मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये खूप मोठं लक्ष पार केलं गेलंय. फटका, ओ देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत, सुंदर क्षेत्ररक्षणही झालंय. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. खरोखरच काय सामना, प्रत्येक क्षेत्ररक्षक म्हणण्यापेक्षा प्रत्येक खेळाडू जो प्रयत्न करतोय, दाद द्यावी लागेल या खेळाडूंना. 5 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा सिद्धेश, बॅकची कट, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण वाटलं होतं कारण आउटफील्ड फास्ट आहे. निर्धाव चेंडू, 4 चेंडू 17 धावा. यष्टीरक्षकाचंही तेवढंच खूप कौतुक असेल, कारण चेंडू जर सुटला असता तर थेट सीमेचा वेध घेतला असता. पुन्हा एकदा तेच काम, तेच वर्किंग, काय गोलंदाजीवरती काम केलं गेलं जात आहे. खूप सुंदर मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. देवबाग संघाचा कर्णधार चला या. तोपर्यंत सिद्धेश, फुल टॉस उडवलाय चेंडू, 1 बाउन्स. वासुदेव कुर्ले देवबाग संघाचा कर्णधार, कृपया या विनंती असेल. तोपर्यंत सिद्धेश कडू जाऊया, आपण सामन्याकडे परतूया. सुंदर चेंडू, अचूक टप्पा, वेग नियंत्रित मारा, खूप सुंदर मार्गदर्शन देऊळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळाडू तयार होतोय. चेंडू कट केला गेलाय. यष्टी मागे एक क्षेत्ररक्षणी होत आहे. धावून काढलेली 1 चोरटी धाव. धावसंख्या झाली ती मात्र